दार बंद करू का? गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अविनाश सगळ्यांचं स्वागत करतो. आपण येणाऱ्या एक्झामसाठी राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, या ठिकाणी करंट अफेअरची एक सिरीज चालू करतोय. ओके, तर आणि या सिरीजमध्ये आपण एक जानेवारी 2025 ते मार्च एप्रिल 2026 पर्यंतचा करंट अफेअर या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. ओके, आजच्या सेशनमध्ये आपण आज हे पहिलं सेशन आहे आणि या पहिल्या सेशनमध्ये आपण आज मिलिटरी एक्सरसाइजेस, जी वर्षभराची मिलिटरी एक्सरसाइजेस जी न्यूजमध्ये आहेत ते आपण आज कव्हर करणार आहोत. ओके, या सिरीजमध्ये आपण सुरुवातीला छोटे छोटे टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत आणि विशेष म्हणजे ॲज आय हॅव बीन सेईंग की एक आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कारण करंट अफेअरचं एरिया खूप वास्ट आहे. मग आपण एरिया चेक करता किंवा पीवायक्यू जर अनालिसिस केलं तर पीवायक्यूच्या अनालिसिस केल्यानंतर म्हणजे अवतीभोवतीचा जो एरिया आहे, जो क्वेश्चन आलेला आहे आणि तो एरिया आपण कव्हर करून भविष्यात सिमिलर क्वेश्चन्स येतील का आणि कशा प्रकारे येतील अशा हिशोबाने मला वाटतं ती सगळी त्या क्वेश्चनच्या अवतीभोवती एरिया आपण एका पेजवरती कव्हर केलं तर ते रिव्हिजनला सोपं जाईल असं मला वाटतं. कारण करंट अफेअर इतकं वास्ट आहे की ते वाचताना खूप कन्फ्युजिंग वाटतं. एक न्यूज आपण वाचली, लगेच दुसऱ्या पेजवरची न्यूज वाचली तर गोंधळ निर्माण होतो आणि म्हणून आपण या सिरीजच्या माध्यमातून एक सिमिलर टॉपिक्स कसे कनेक्ट करता येईल हे या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. ओके, आजच्या सेशनमध्ये आपण मिलिटरी एक्सरसाइज बघणार आहोत. वर्षभर जी मिलिटरी एक्सरसाइज झालीत तर ती या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. ओके, मिलिटरी एक्सरसाइज वरती एक किंवा दोन क्वेश्चन हे ऑलवेज कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये रिफ्लेक्ट होत असतो, त्यासाठी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. आता मिलिटरी एक्सरसाइजेस करताना किंवा संयुक्त युद्ध सराव करताना या ठिकाणी कधी कधी जर एका देशासोबत एखादा युद्ध सराव असेल तर ते पाठांतर करायला किंवा ते लक्षात ठेवायला सोपं जातं. परंतु मग जेव्हा एका देशासोबत 4-4, 5-5 युद्ध सराव होतात आणि विशेष म्हणजे जेव्हा काही युद्ध सराव ही जेव्हा सारखी वाटतात, उदाहरणार्थ जसं मित्रशक्ती आहे, शक्ती आहे, त्यानंतर समुद्र शक्ती आहे, मग अशामध्ये आपण कन्फ्युजन होतो. आपण कळत नाही की हे नेमकं कुठल्या देशासोबत आहे. जे मित्रशक्ती असेल किंवा समुद्र शक्ती असेल म्हणजे आपण या कंट्री सोबत असेल की या कंट्री सोबत असेल यामध्ये आपण कन्फ्युजन होतो. पण मला असं वाटतंय, म्हणजे मी आज इथे प्रयत्न केलाय की तो कन्फ्युजन दूर करण्यासाठी ऍक्च्युअली विल बी युझिंग सम ट्रिक्स हिअर. ओके, ते पण आपण लक्षात ठेवण्यासारखे काही करता येईल का, ते पण एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. ओके, तर चला तर आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया, मिलिटरी एक्सरसाइजेस. आणि या टॉपिकमध्ये आपण जी इंटरनॅशनल मिलिटरी एक्सरसाइज आहेत तीच आपण घेतलेली आहेत. दुसऱ्या सेशनमध्ये आपण जी भारताची युद्ध सराव आहेत ती आपण कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. ओके, चलो. आता युद्ध सराव हा टॉपिक करताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा मनात येतो की नेमकं युद्ध सराव काय असतात. काही लोकांना किंवा काही विद्यार्थ्यांना माहित नसतं की ही युद्ध सराव नेमकी काय असतात. ओके, सो
युद्ध सराव का होतात हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता युद्ध सराव म्हणजे काय, तर युद्ध सराव किंवा मिलिटरी एक्सरसाइजेस ही प्रत्यक्ष युद्ध नसून ते फ्युचरमध्ये जर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर मग त्या ठिकाणी आपल्या सैन्याला ती सिच्युएशन असेल किंवा ती परिस्थिती असेल, त्या परिस्थितीसोबत कसं डील करायचं यासाठी एक अभ्यासपूर्ण एक सराव या ठिकाणी केलेला असतो. ओके, मग त्यासाठी हे मिलिटरी एक्सरसाइज असेल, युद्ध सराव ही यासाठी महत्वाची असतात. ओके, आता याने काय होतं माहितीये का, मग जेव्हा ही युद्ध सराव होतात, मग या युद्ध सरावामुळे एक युद्धाची तयारी म्हणून, म्हणजे सैनिकांना युद्धाची तयारी या ठिकाणी म्हणून प्रत्यक्ष याचा अनुभव येतो. ओके, हे एक म्हणजे त्याला आपण कॉम्बॅट रेडीनेस असं म्हणू शकतो. सैनिकांना खऱ्या युद्धासारखा अनुभव या ठिकाणी मिळतो. ओके, आणि मग आपली शस्त्र असतील किंवा मग त्या ठिकाणी आपण कुठली स्ट्रॅटेजी वापरू, या ठिकाणी म्हणजे यामधून आपल्याला थोडीशी आयडिया मिळते. दुसरा मुद्दा काय सांगता येईल, एक कॉर्डिनेशन, एक जॉईंट कॉर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. ओके, मग जेव्हा ही युद्ध सराव होतात तेव्हा आपलं आर्मी असेल, एअरफोर्स असेल किंवा नेव्ही असेल, हे तिन्ही या ठिकाणी एकत्र मिळून काम करतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक जॉईंट कॉर्डिनेशन वाढतं. आणि मग भविष्यात जे काही मोठे ऑपरेशन्स आहेत, जे मोठे ऑपरेशन्स करायचे असतील, तर यामध्ये त्या ऑपरेशन्समध्ये मग प्रत्यक्ष त्या ठिकाणी गोंधळ टाळता येतो. ओके, आणखीन आता जेव्हा आपण इंटरनॅशनल युद्ध सराव बघतो किंवा म्हणजे बाहेरच्या देशांसोबत आपण युद्ध सराव करतो, यामध्ये काय होतं, आंतरराष्ट्रीय संबंध आहेत ते स्ट्रॉंग होतात. ओके, आणि मग देशादेशांमध्ये या ठिकाणी विश्वास वाढतो. ओके, यासाठी हे महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर मग विश्वास वाढला की मैत्री वाढते आणि मग पुढच्या युद्ध सदृश्य स्थिती असेल तर मग त्या ठिकाणी मग ती दोन्ही देश मिळून किंवा मग ज्यासोबत आपण युद्ध सराव केलाय ते देश एकत्रित येऊन पुढच्या त्या युद्ध सरावाशी या ठिकाणी म्हणजे कम्बॅट करता येतो. ओके, चलो आणखीन काय, टेक्नॉलॉजी. आता जेव्हा प्रत्यक्ष आपली सैन्य या युद्ध सरावात भाग घेतात तेव्हा आपण टेक्नॉलॉ टेक्नॉ टेक्नॉलॉजिकली आपण किती अपग्रेड झालो हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला कळतं आणि म्हणून हे या ठिकाणी हे महत्वाचं ठरतं. दुसरं, आता टेक्नॉलॉजीमध्ये आपण ड्रोन्स आहे, आपण एआयचा वापर करतोय, त्यासाठी या बऱ्याच गोष्टी एआय वापरायचं का, ठीक आहे, सायबर सिस्टीम्स असेल किंवा ड्रोन्स असेल, ओके, किंवा काही मॉडर्न टेक्निक्स आहेत का, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी ही युद्ध सरावे खूप महत्वाची ठरतात. ओके, दुसरं आणि आणखीन काय, तर मग या ठिकाणी हे युद्ध सराव होतात. आणखीन गोष्ट, एक मुद्दा सांगता येईल, एक स्ट्रॅटेजी या ठिकाणी आखता येते आणि इतर देशांना आपली एक पॉवर सुद्धा या ठिकाणी या युद्ध सरावातून दाखवली जाते. ओके, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट हा एक महत्वाचा मुद्दा सांगता येईल. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये जेव्हा भूकंप असेल, पूर असेल, ओके, रेस्क्यू ऑपरेशन्स असतील, मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सैन्य कसं मदत करतं हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे या युद्ध सर्वातून मग सैन्यांना ते एक म्हणजे एक सैन्यांना आकलन होतं की अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कसं काम करायचं आहे. ओके, अशा प्रकारे ही युद्ध सराव महत्वाचे आहेत. आणि ओके, तर एक त्यासाठी ही युद्ध सराव महत्वाची आहेत. ओके, आपण पाहिले. आता मिलिटरी एक्सरसाइज आपण हे झालं, युद्ध सराव म्हणजे काय आणि युद्ध सराव काय होतात. ओके, तर चला आता मग अशी युद्ध सराव आपण कुठल्या देशांसोबत केली हे आपण एकंदरीत आता आपण बघूया. ओके, चलो चला.
पहिलं युद्ध सराव आहे सायक्लॉन, एक्सरसाइज सायक्लॉन. एक्सरसाइज सायक्लॉन. ओके. आता हे जे आहे स्पेशल फोर्सेस याच्यामध्ये झालेलं आहे, लष्करी सराव, आर्मीचा हा सराव आहे. त्याच्यामध्ये जे देश आहेत, एक आहे भारत आणि इजिप्त. ओके. तर याची जी आवृत्ती होती ही 3री आवृत्ती होती. फेब्रुवारी 2025 मध्ये हा सराव झालेला आहे आणि राजस्थान या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला आहे. ओके. आणखीन काय सांगते, एक वार्षिक सराव आहे. ओके. आणि भारत आणि इजिप्तमध्ये आलटून पालटून या ठिकाणी आयोजित केला जातो. मागील आवृत्ती होती ती जानेवारी 2024 मध्ये झाली होती इजिप्तमध्ये. ओके. तेव्हा आलटून पालटून या ठिकाणी जर आयोजित करत असतील तर 1 वर्ष, आता मागच्या वर्षी जर इजिप्तला झाला असेल हा युद्ध सराव, तर मग 2025 ला या ठिकाणी आपल्या ठिकाणी म्हणजे राजस्थानला या ठिकाणी झालेला आहे. ओके. आणि मग पुढच्या वर्षी ते इजिप्तला होईल. तर सायक्लॉन हे लक्षात घ्या, सायक्लॉन हे एक्सरसाइज आहे. गॉट इट. इजिप्त सोबत आपण हा सराव केलेला आहे. नेक्स्ट, नंतर आहे एकुवेरिन एक्सरसाइज. एकुवेरिन हे आहे. मग हा सुद्धा या ठिकाणी लष्करी सराव आहे. ओके. आर्मीचा सराव आहे. आता एकुवेरिन हा सराव झालाय भारत आणि मालदीव या दोघांमध्ये. ओके. भारत आणि मालदीव या 2 देशामध्ये हा सराव झालाय. ही 13वी आवृत्ती होती, ते लक्षात घ्या. ओके. आता ही ऑलमोस्ट ही जी सगळी युद्ध सराव आहेत ती 2025 असल्या कारणानं तारीख किंवा महिना विचारतील असं मला वाटत नाही. राज्यसेवेच्या एक्झामला किंवा कंबाईन बीसीच्या एक्झामला महिना विचारतील असं काही मला वाटत नाही. जर स्पेशल काही असेल तर तिथे कदाचित महिना वगैरे विचारला जाऊ शकतो. ओके. सो या ठिकाणी 2025-26 ची सगळी युद्ध सराव आहेत हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे झालंय 2 ते 15 फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान. ओके. ठीक आहे. आता हे जे झालंय ते माफिला फुसी मालदीव, माफिला फुसी मालदीव या ठिकाणी हा सराव झालेला आहे. आणि हा सराव हा द्विवार्षिक आहे. ठीक आहे. बाय अन्युअल आहे. 2 वर्षा नंतर हा होतो, म्हणजे 2 वर्षात एकदा होतो. बाय अन्युअल आहे. ठीक आहे. आता एकुवेरिन या शब्दाचा अर्थ होतो मित्र. ओके. दिवे ही भाषा आहे, या भाषेमध्ये एकुवेरिन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी मित्र असा होतो. ठीक आहे. ओके. तर हे एकुवेरिन एक्सरसाइज आहे. गॉट इट. तर आता लक्षात येत नाही की नेमकं हे आणि या ठिकाणी ट्रिक सुद्धा काम करत नाही की नेमकं म्हणजे आपल्या प्रोनाउन्सिएशनवरनं एकुवेरिनवरनं नेमका कुठला देश असेल हे लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जातं. ओके. सो लक्षात घ्या, एक मला असं वाटतं की कदाचित जी माझी ट्रिक्स आहे ते तुम्हाला आय डोंट नो की कितपत तुम्हाला ती उपयोगी पडेल, पण मी लक्षात ठेवताना या ठिकाणी काय केलंय, मी लक्षात ठेवताना या ठिकाणी आता मालदीव आहे. ओके. लेट मी चेंज पेन. ठीक आहे. आता मी जेव्हा याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा या ठिकाणी आता या एकुवेरिन मध्ये वय येतं हे लक्षात घ्या, आणि या ठिकाणी सुद्धा वय येतं. मी अशा प्रकारे या ठिकाणी याला लक्षात ठेवलं आहे एकुवेरिन मध्ये. ओके. एकुवेरिन म्हणजे मालदीव, एकुवेरिन अशा प्रकारे आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. ओके. किंवा तुम्हाला जसं वाटेल एक अशी ट्रिक्स बनवा की जेणेकरून नंतर वाचताना हे कन्फ्युजिंग होणार नाही किंवा कन्फ्युज होणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे ही एक माझी ट्रिक्स होती. तर काही ठिकाणी
अशा ट्रिक्स बनवणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन टाळता येतं. ओके. आता जसं इक्विलिब्रियम हा एक्सरसाइज आहे, तसं आणखीन काही एक्सरसाइज आहेत का? तर मालदीव सोबत आणखीन एक 2-3 एक्सरसाइज आहेत, ते आपण बघूयात. एक आहे एकता. ओके. एकता एकता एक नौसेनेचा आहे, नेव्हीचा हा सराव आहे. ओके. त्याच्यानंतर दोस्ती हा एक सराव आहे. आता दोस्ती हे लक्षात ठेवताना एकच ठीक आहे. चलो, दोस्ती हा युद्ध सराव लक्षात ठेवताना या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, श्रीलंका आता हे दोस्ती युद्ध सराव हा जो आहे तो एक भारत म्हणजे भारतीय तटरक्षक दल, त्याच्यानंतर मालदीव आणि श्रीलंका या तिघांमध्ये आहे. ओके. तर हे लक्षात ठेवताना लक्षात घ्यायचं की श्रीलंका असेल किंवा मालदीव असेल हे आपले मॅरिटाईम कंट्रीज आहेत. ओके. म्हणजे शेजारील कंट्रीज आहेत, मॅरिटाईम कंट्रीज आहेत. आणि म्हणून मग मग भारताची या ठिकाणी मालदीव सोबत आणि श्रीलंकेसोबत दोस्ती आहे, असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके. तर दोस्ती हा युद्ध सराव तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. ओके. आणि त्याच्यानंतर जे दुसरा आहे, तिसरा सराव आहे सिल्ड, हे नौसेनेचं म्हणजे नेव्हीचा या ठिकाणी काय आहे, युद्ध सराव आहे. ओके. आय होप तुम्हाला कळत असेल. चला. ओके. काय ना, तर हे एक्सरसाइज इक्विलिब्रियम आपण पाहिलं. कसं लक्षात ठेवू शकता आपण? इक्विलिब्रियम या नावामध्ये व येतं आणि याच्या मालदीव मध्ये व येतं आणि शेवटचं व, आणि याला आपण असं या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. आणि बाकीचे एकता आहे. ओके. आता इक्विलिब्रियम जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही एकता पण या ठिकाणी विसरणार नाही. ओके. नंतर आपण दोस्ती पाहिलं आणि नंतर सील्ड पाहिलं. ओके. चलो नेक्स्ट. त्याच्यानंतर आहे खंजर एक्सरसाइज. खंजर, ठीक आहे. खंजर हा युद्ध सराव आहे. ओके. आता हा पण एक लष्करी सराव आहे, स्पेशल फोर्सेसचा लष्करी सराव आहे. ठीक आहे. देश कुठला आहे? आता याच्यामध्ये देश आहे भारत आणि किर्गिस्तान. लक्षात घ्या. आता नावावरून आपण या ठिकाणी फिगर आउट करू शकतो, खंजर आणि किर्गिस्तान. खंजरचा अर्थ होतो शस्त्र. ओके. चला, मग इथे मला वाटतं डिफिकल्ट जाणून लक्षात ठेवण्यासाठी इथे जास्त कष्ट घ्यायची गरज नाही असं मला वाटतं. ओके. म्हणजे खंजरवरून किर्गिस्तान आपण लगेच रिलेट करू शकतो. आता ही 12वी आवृत्ती होती. ओके. मार्च 2025 मध्ये झाले. ठिकाण आता हे जे झालेलं आहे ते किर्गिस्तान मध्ये झालेलं आहे. ओके. याच्यामध्ये कोण कोण सहभागी होतं, तर भारतीय लष्कराची पॅराशूट रेजिमेंट या ठिकाणी स्पेशल फोर्स, हे स्पेशल फोर्स सहभागी झाली होती. ठीक आहे. आणि किर्गिस्तानची स्कॉर्पियन ब्रिगेड या ठिकाणी सहभागी झाली होती. आणि हा जो सराव आहे तो आपण सुरुवात त्याची 2011 मध्ये केलेली आहे. ओके. आणि हा वार्षिक सराव आहे. ठीक आहे. तर कधी कधी आता आपल्याला सराव विचारताना एकतर जोड्या लावामध्ये सराव विचारतात, ठीक आहे, नाहीतर वन लाईन मध्ये विचारतील. पण फ्युचरमध्ये जर एखाद्या सरावाबद्दल जर मल्टी स्टेटमेंट आलं तर मला असं वाटतं की ते वार्षिक आहे का, ते द्विवार्षिक आहे का, किंवा त्याची या ठिकाणी सुरुवात कधी झाली होती, तर हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि विशेष म्हणजे जर भारतात झाले असतील तर ते त्या ठिकाणी विचारण्याचे जास्त चान्सेस असतात. तर मल्टी लाईनर मध्ये क्वेश्चन आला तर आपण अशा प्रकारे, म्हणजे जर आपल्याला ते या ठिकाणी सुरुवात असेल ते वार्षिक आहे की द्विवार्षिक आहे हे थोडस लक्षात असलं तर एलिमिनेट करायला आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. याच्यानंतर आहे धर्म गॉर्डियन हा सराव आहे. ओके. धर्म गॉर्डियन. ओके. आता हा जो सराव आहे तो भारत आणि जपान या दोघांमध्ये झालेला आहे, लष्करी सराव. ओके. आणि ही जी आवृत्ती आहे ती 6वी आवृत्ती आहे. कितवी आहे? 6वी आवृत्ती आहे, ऑलमोस्ट 2025. ठीक आहे. आणि हे झालं ते जपानमध्ये. कुठे झालं हे? जपानमध्ये झालेला आहे. ठीक आहे.
याचं स्वरूप सुद्धा वार्षिकच आहे. ठीक आहे, आळीपाळीने भारत व जपानमध्ये आयोजित या ठिकाणी केला जातो. ठीक आहे. ओके, तर एवढं लक्षात घ्यायचंय. धर्म गार्डियन हा सराव भारत आणि जपान याच्यामध्ये आहे. ठीक आहे, आता ज्याप्रमाणे धर्म गार्डियन हे जपानमध्ये आहे, तर आणखीन काही सराव आहेत जे या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात. ओके, चलो. तर या ठिकाणी आहे वीर गार्डियन. हे काय आहे? हे सुद्धा एअरफोर्स यांचा सराव आहे जे आपण जपान सोबत करतो. ओके, त्याच्यानंतर एक जिमेक्स आहे. ठीक आहे, जिमेक्स, जे फॉर जापान, आय फॉर इंडिया. ठीक आहे, आणि मिलिटरी एक्सरसाइज हे त्याचा लॉंग फॉर्म आहे जिमेक्स. हे पण एक नेव्हीच आहे. ओके, त्याच्यानंतर शिन्यू मैत्री हा एक सराव आहे. ठीक आहे, शिन्यू याचा जपानीज भाषेमध्ये मैत्री असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, शिन्यू मैत्री हे एक या ठिकाणी युद्ध सराव. ठीक आहे, हवाई दल याचा युद्ध सराव या ठिकाणी आहे. हे सुद्धा आपण जपान सोबत करतो. नेक्स्ट, नंतर आहे मालाबार. आता मालाबार हा सराव आपण कॉड जे कंट्रीज आहेत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि इंडिया, म्हणजे हे 4 जण, हे 4 देश मिळून ही हा सराव या ठिकाणी कॉड कंट्रीज आहेत. तर ही मालाबार युद्ध सराव या ठिकाणी होतो. ठीक आहे, हे करतात. त्याच्यामध्ये जपान आहे म्हणून आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट, आणखी आता जिमेक्स आता आपण पाहिलं. ठीक आहे, जस्ट मोमेंट. यस, जिमेक्स आपण पाहिलेला आहे. ओके, जिमेक्स हा सराव आहे नेव्हीचा. त्याच्यानंतर सिन्यू मैत्री हे पण आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट, आता चला आपण पाहिलं धर्मा गार्डियन हे 2025 या वर्षामध्ये झालेलं आहे. त्याच प्रकारे आपण बाकीची पण जपान सोबत जी एक्सरसाइज आहे ती आपण बघितलं. त्याच्यामध्ये एक जिमेक्स किंवा जायमेक्स, ठीक आहे, हा एक युद्ध सराव आहे जो 2025 या वर्षामध्ये झालेला आहे. ओके, आता जायमेक्स याच पूर्वीचं नाव जे आहे ते जिमेक्स असं होतं. ओके, ठीक आहे, तर हेच पूर्वी हे जायमेक्स म्हणजेच हे जिमेक्स होतं, तर ते आता जायमेक्स झालेलं आहे. ओके, तर कन्फ्युजन व्हायचं नाही. ओके, तर पूर्ण नाव काय, तर जापान इंडिया मॅरिटाईम एक्सरसाइज याचं ते फुल फॉर्म आहे. ठीक आहे, कालावधी ऑक्टोबर 2025 हे लक्षात घ्या. त्यानंतर हे जे ठिकाण आहे क्युशू बेटाच्या परिसरात जपानमध्ये झालेलं आहे. म्हणजे धर्मा गार्डियन असेल किंवा हा सराव असेल जायमेक्स, हे दोन्ही सुद्धा जपानला झालेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये सहभागी दल कुठले, भारतीय नौदल. ओके, आणि जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स, जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स. ओके, या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि आपण या ठिकाणी आपली जी जहाज आहे ती INS सह्याद्री हिने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे ही जपान सोबत युद्ध सराव आहे. नेक्स्ट, तर बघा इथे एका स्लाइड वरती दिले भारत आणि जपानचे संयुक्त युद्ध सराव. ठीक आहे, एक बघूयात आपण इन ब्रीफ. धर्म गार्डियन आहे. ठीक आहे, लष्कर आहे, जिमेक्स आहे. ठीक आहे, त्याला आपण जायमेक्स असं म्हणतो किंवा जायमेक्स आहे, ते पूर्वीचं नाव जिमेक्स असं होतं. ठीक आहे, ते नेव्हीचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते सिन्यू मैत्री आहे, ते हवाई दल आहे. नंतर वीर गार्डियन आहे जे हवाई दलाचं आहे. त्याच्यानंतर एक जा माता नावाचं आहे जापान. ठीक आहे, हे लक्षात घेण्यासाठी जा फॉर जापान आणि माता हे आपण म्हणतो ना हे इंडिया. तर जा माता हे म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड याच्यामध्ये सहभागी होतो याच्यामध्ये. तर आता हे लक्षात ठेवण्यासाठी 4-5 युद्ध सराव आहेत आणि मग लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जातं. आणि म्हणून थोडस आपण जर एक छोटीशी ट्रिक्स बनवली तर कदाचित हे लॉंग टर्म साठी, लॉंग टाइम साठी आपल्याला लक्षात राहणं पॉसिबल आहे. तर मी अशी एक छोटीशी ट्रिक्स बनवलेली आहे. कदाचित ती वर्क करेल की नाही माहित नाही, पण तुम्हाला जर ते लक्षात आली तर ठीक आहे, तुम्ही पण तसं बनवू शकता किंवा ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. ओके, चलो. आता बघा जपानला आपण इथे युद्ध सराव कुठले, एक आहे धर्म, त्याच्यानंतर आहे वीर. ओके, त्याच्यानंतर आहे सिन्यू. ओके, आता बघा आता यामध्ये कन्फ्युजन होतं आपल्याला. ठीक आहे, धर्म असेल तर मग नावावरनं लक्षात येत नाही
की कोणत्या देशासोबत असेल किंवा वीर असेल, ते रिपीट रिपीट वाचल्यानंतर ते लक्षात येतं. परंतु जर आपल्याला ट्रिक्स सोबत ट्रिक्स सकट लक्षात ठेवायचं असेल तर ते जास्त वेळ आपल्या डोक्यात राहतं. ओके, तर बघा जपानला आपण काय म्हणू शकतो? जपान. ठीक आहे, बघा आता आपण कसं लक्षात ठेवू? शिन्यू. आता शिन्नू हा एक मुलगा आहे असं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि तो वीर आहे. शिन्नू हा एक मुलगा आहे जो वीर आहे आणि तो आपल्या धर्माचं रक्षण करतो. आणि मला सांगा, जो आपल्या धर्माचं रक्षण करतो तो पान वगैरे असं काही खात नाही. आपण जपानला या ठिकाणी पान असं कन्सिडर केलंय. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ही ट्रिक्स बनवलेली. ओके, तरी तुम्हाला मला वाटतं एक दोनदा केली तर परत तुम्हाला हे लॉंग टर्म साठी लक्षात राहील. ठीक आहे, शिन्नू एक मुलगा आहे असं लक्षात ठेवा. ओके, जे वीर आहे आणि तो धर्माचं रक्षण करण्यासाठी पान वगैरे अशा कसल्या प्रकारचे काहीही खात नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आपण जपानची जी 2-3 युद्ध सराव आहेत जपान सोबतची ती आपण लक्षात ठेवू शकतो. बाकी जिमेक्स असेल हे नावावरूनच आपल्याला फिगर आउट करता येतं. ठीक आहे, तर जाम आता आहे. ओके, चलो नेक्स्ट. त्याच्यानंतर जे आहे सी ड्रॅगन. ओके, सी ड्रॅगन हा सराव आहे. ओके, चलो. सी ड्रॅगन हा सराव आहे. आता हा जो सराव आहे तो बहुपक्षीय पाणबुडी विरोधी युद्ध सराव आहे. ओके, अँटी सबमराईन वॉरफेअर हा युद्ध सराव आहे. झाला तो 4 ते 19 मार्च 2025 दरम्यान. ठीक आहे, स्थान याचा आहे गुआम. स्थान गुआम या ठिकाणी झालेले पॅसिफिक ओशियन, म्हणजे आपण मरियाना जी आपण गर्ता म्हणतो. ठीक आहे, त्याच्यावरती एक ते लोकेटेड म्हणजे त्याच्यामध्ये पॅसिफिक ओशन मध्ये हे लोकेटेड आहे ठिकाण गुआम. त्या ठिकाणी ते झालेलं आहे. ओके, आणि अँटी सबमराईन आहे, मग डेफिनेटली हे काय नेव्हीचं या ठिकाणी युद्ध सराव असणार आहे. आयोजन कोण केलं होतं? युएसने, अमेरिकेने या ठिकाणी त्याचं आयोजन केलं होतं. ओके, आणि सहभागी देश याच्यामध्ये भारत सहभागी झाला होता, जपान झाला होता, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया. म्हणजे जे आपण क्वाड कंट्रीचा विचार करतो तर क्वाड कंट्रीज मध्ये जी 4 देश येतात ती ऑलमोस्ट याच्यामध्ये आहेत. फक्त एक देश वेगळा पडतो, तो दक्षिण कोरिया. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. बाकी क्वाड कंट्रीज ओके प्लस दक्षिण कोरिया, तर या 5 देशांचा या ठिकाणी सहभाग सी ड्रॅगन या युद्ध सरावात आपल्याला दिसतो. ओके, ठीक आहे, चलो. उद्दिष्ट काय? तर सागरी सुरक्षा मजबूत करणे, पाणबुडी शोध व नष्ट करण्याचे कौशल्य वाढवणे, देशांमधील समन्वय, ठीक आहे, इंटर ऑपरेटिव्हिटी वाढवणे किंवा इंडो पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्य निर्माण करणे, अशा प्रकारची याची उद्दिष्ट आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट. याच्यानंतरचं जे आहे ते AKME सराव. AKME हा सराव आहे. ओके, बघा नावावरनं काय, ए फॉर आफ्रिका, आय फॉर इंडिया आणि की मॅरिटाईम एक्सरसाइज. ओके, ए फॉर आफ्रिका, आय फॉर इंडिया, की फॉर कीच आहे या ठिकाणी. ठीक आहे, आफ्रिका इंडिया की, एम फॉर मॅरिटाईम आणि ई फॉर एंगेजमेंट असं याचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे, नेव्हीचा सराव आहे. ठीक आहे, आता आयोजन कोणी केलंय? तर आयोजन या ठिकाणी भारत आणि टांझानिया या दोघांनी मिळून या ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे. ही पहिली आवृत्ती आहे हे लक्षात घ्या. ही या ठिकाणी पहिली आवृत्ती आहे. ठीक आहे, 2025 पासून आपण हा युद्ध सराव स्टार्ट केलेला आहे आणि याचं स्थान जे आहे ते टांझानिया, दार ए सलाम टांझानिया या ठिकाणी ते झालेलं आहे. ओके, हे आहे AKME सराव. नेक्स्ट. ओके, याच्यामध्ये बघा सहभागी देश कुठले? तर कोमोरोस आहे, जिबुती, इरिट्रिया, केनिया, ठीक आहे, मादागास्कर, मॉरिशस, मोझाम्बिक, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका. ठीक आहे, तर हे देश या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. ओके, भारत आहे, टांझानिया, म्हणजे एकूण 11 देश या ठिकाणी सहभागी होतात. AKME म्हणजे एकतर तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला जाईल, लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आफ्रिका इंडिया की मॅरिटाईम एंगेजमेंट हे त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि एकंदरीत म्हणजे भारत या ठिकाणी सहभागी आहे म्हणून हे महत्वाचं पडतं आणि पहिली आवृत्ती आहे. ठीक आहे,
म्हणजे पहिल्या वर्षी या वर्षी आपण म्हणजे 2025 वर्षी 25ला हे आपण स्टार्ट केलंय, त्यासाठी ते महत्वाचं ठरतं. एकूण 11 देश याच्यामध्ये आहेत. ओके, चलो नेक्स्ट. उद्दिष्ट काय? हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सहकार्य वाढवणे, ठीक आहे, प्रादेशिक सुरक्षा मजबूत करणे आणि नौदलांमधील समन्वय वाढवणे, हेच आहे. नंतर महासागर म्युच्युअल अँड होलिस्टिक अडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अक्रॉस द रिजन्स, हा दृष्टिकोन या ठिकाणी पुढे न्यायचा. एक आहे सागर, एक दृष्टिकोन आहे, आणि एक महासागर आहे. ठीक आहे, सागरमध्ये आपण काय करतो, सागर दृष्टिकोनात सिक्युरिटी अँड ग्रोथ बघतो आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये म्युच्युअल अँड होलिस्टिक अडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी, तर हे दृष्टिकोन आपण पुढे न्यायचं आहे. ओके, चलो. त्यासोबत आहे IOS सागर. IOS सागर. ओके, IOS सागर याचं फुल फॉर्म आहे इंडियन ओशियन शिप सागर इनिशिएटिव्ह. ओके, बघा, हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सहकार्य वाढवणे किंवा सागरी सहकार्यचा हा उपक्रम आहे. ठीक आहे, भारतीय नौदल व मैत्रीपूर्ण देशांचे म्हणजे फ्रेंडली फॉरेन कंट्रीज संयुक्त पथक या ठिकाणी म्हणजे सहभागी होतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर जी डिप्लॉयमेंट आहे, जी तैनाती जे सैन्य आहेत आयओवर प्रदेशात, याच्यामध्ये कॉर्डिनेशन करणं याचा या ठिकाणी आणखीन एक उद्देश आहे. ठीक आहे, सागरी सुरक्षेसाठी सहकार्य व माहितीची देवाणघेवाण हे सुद्धा या ठिकाणी एक उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. आता आपण पाहिलं की सागर म्हणजे काय, या ठिकाणी सिक्युरिटी अँड ग्रोथ साठी आपण या ठिकाणी ट्राय करतोय. ओके, चलो, तर हे दृष्टिकोन लक्षात ठेवून IOS सागर हे हा युद्ध सराव आपण करतोय. ओके, IOS हे एक ऑपरेटिंग विंडोज आहे, त्याच्यावरनं ते नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्याला. ओके, चलो. सहभागी देश बघा, कोमोरोस आहे, केनिया आहे, मादागास्कर आहे, मालदीव आहे, मॉरिशस आहे, मोझांबिक, सेशेल्स आहे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, तर ही या ठिकाणी सहभागी देश आहेत. ओके, चला. ओके, तर हे होतं IOS सागर. ठीक आहे, फुल फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, इंडियन ओशियन शिप त्याचं फुल फॉर्म आहे. ओके, हे पण 2025लाच आपण या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट. ओके, याच्यानंतर आहे बोंगो सागर. बोंगो सागर हा युद्ध सराव आहे. ठीक आहे, द्विपक्षीय नौदल आहे सराव. ठीक आहे, नेव्हीचा सराव आहे. भारत आणि बांगलादेश या दोघांमध्ये या ठिकाणी हा सराव होतो. नावावरून लक्षात येतं बोंगो सागर, बोंगो फॉर बांगलादेश असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. स्थान बंगालचा उपसागर, बे ऑफ बेंगॉल. ओके, याच्यामध्ये भारतीय जहाज जे आहे INS रणवीर यांनी ते पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि बांगलादेशची जी जहाज आहे ती आहे BNS अबू उबाईदाह. BNS अबू उबाईदाह ही जहाज, ही बांगलादेशची जहाज आहे ज्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतलेला आहे. भारताचं लक्षात ठेवा, भारताचं जहाज कुठले असेल तर INS रणवीर ही जहाज आहे. ठीक आहे, नेक्स्ट. मग हे बोंगो सागर सराव आहे. ठीक आहे, तसंच या ठिकाणी संप्रीती हे एक सराव आहे. ओके, आणि दुसरा आहे कॉर्पॅट, त्याचा लॉंग फॉर्म आहे कोऑर्डिनेटेड पॅट्रोल. ओके, तर बघा, आता संप्रीती हे सुद्धा एक आर्मीचा सराव आहे, लष्करी सराव या ठिकाणी आहे. आता संप्रीती युद्ध सराव वाचल्यानंतर लक्षात येत नाही म्हणजे कुठल्या देशासोबत आहे असं लक्षात येत नाही, आणि म्हणून मी या ठिकाणी ट्रिक्स बनवताना मी काय लक्षात ठेवलंय, आता बांगलादेशला मी बंगला असं बोललेलो आहे, बांगलादेशला मी बंगला असं म्हटलं, आणि संप्रीती. ओके, आता संप्रीतीमध्ये या ठिकाणी प्रीती याला मी कन्सिडर केलं, आणि मग प्रीतीला या ठिकाणी काय हवंय, बंगला हवाय, अशा प्रकारे मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलाय. भारत तर आहेच याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे बांगलादेश सोबत असल्या कारणानं लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जातं, नावावरनं ते फिगर आउट होत नाही की संप्रीती सराव नेमकं आहे कुठल्या देशासोबत. तर
प्रीतीला बंगला हवाय एवढं लक्षात जरी तुम्ही घेतलं, बांगलादेशला मी बांगला केलं तर कदाचित तुम्हाला ते लक्षात राहील असं मला वाटतं. नाहीतर तुम्ही तुमची ट्रिक्स बनवू शकता, काही अडचण नाही. ओके चलो. ओके नेक्स्ट त्याच्यानंतर आहे वरुण. वरुण हा युद्ध सराव आहे. आता हा युद्ध सराव भारत आणि फ्रान्स या दोन देशामध्ये होतो. 23वी याची आवृत्ती आहे. ठीक आहे. कालावधी 19 ते 22 मार्च 2025. ओके. आणि स्थान अरबी समुद्र त्या ठिकाणी हे झालेलं आहे वरुण. ठीक आहे. भारत आणि फ्रान्स या दोघांमध्ये हा युद्ध सराव झालेला आहे. नेक्स्ट ठीक आहे. वरुण द्विपक्षीय नौदल सराव आहे, म्हणजे वरुण आता आपण पाहिलं. नंतर आहे आणखीन काही युद्ध सराव फ्रान्स सोबतची. एक आहे फ्रिंजेक्स. ठीक आहे. फ्रिंजेक्स. दुसरा आहे गरुडा, गरुड. ठीक आहे. आणि नंतर आहे शक्ती. अशा प्रकारे आता फ्रिंजेक्स आपण हे जेव्हा बघतो तेव्हा याच्यामध्ये नावावरूनच एफ फॉर फ्रान्स. ठीक आहे. एफ आर फॉर फ्रान्स, आय एन फॉर इंडिया आणि जे फॉर जॉईंट एक्सरसाइज, म्हणजे नावावरून लक्षात येतं. ठीक आहे. तर हे फ्रान्स सोबतचं युद्ध सराव आहे. पण खाली बघा गरुड हे लक्षात येत नाही. ठीक आहे. आणि शक्ती हे सुद्धा लक्षात येत नाही. तर ही फ्रान्स सोबतची या ठिकाणी युद्ध सराव आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे त्या ठिकाणी शक्ती हे युद्ध सराव आहे. ओके. हे सुद्धा आता आपण पाहिलं, हे सुद्धा फ्रान्स सोबत आहे. ओके. आणि लष्करी सराव आहे, जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज. ओके. ही 8वी आवृत्ती या ठिकाणी आहे, म्हणजे 2025 8वी आवृत्ती. आणि आता आपण जी पाहिली ती कुठली होती, वरुणाची, ती 23वी आवृत्ती होती, म्हणजे वरुण एक आणि दुसरे आहे शक्ती. हे दोन युद्ध सराव या ठिकाणी 2025 या वर्षात झालेले आहेत. ठीक आहे. कालावधी दिलाय. ठीक आहे. आणि ठिकाण हे फ्रान्सला या ठिकाणी झालेलं आहे. हा युद्ध सराव फ्रान्सला झालेला आहे. नेक्स्ट गरुड. गरुड सुद्धा या ठिकाणी यावर्षी झालेला आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये. ठिकाण मॉन्ट डे मार्सन, फ्रान्स या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. कोण याच्यामध्ये सहभागी होतं, तर भारतीय हवाई दल आणि फ्रेंच एअर अँड स्पेस फोर्स. तर ह्या यांचं पार्टिसिपेशन आहे. 8वी या ठिकाणी आवृत्ती आहे. ओके. आणि 2003 मध्ये हा पहिला सराव या ठिकाणी झाला होता गरुडचा. ओके. तर ही एका स्लाइड वरती भारत आणि फ्रान्सची संयुक्त सरावाची युद्ध सराव या ठिकाणी दिलेली आहे. ओके. कुठले एक गरुड आहे. ठीक आहे. हवाई दल, म्हणजे फिगर आउट करता येतं. गरुड म्हटलं की आपण नाही का उडणारा पक्षी गरुड, तर याच्यावरून हवाई दलचं असेल हे फिगर आउट करतो. वरुण आहे ते नेव्हीच आहे. वरुण म्हणजेच या ठिकाणी समुद्राची देवता असं याचा अर्थ होतो, आणि म्हणून हे पण लक्षात राहतं. शक्ती ठीक आहे हे आर्मीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक आहे डेझर्ट नाईट. ओके. डेझर्ट नाईट हा एक सराव आहे, जे याच्यामध्ये फ्रान्स आहे, म्हणजे फ्रान्स सोबत हा होतो, आणि आणखीन एक देश आहे UAE सोबत. ओके. पुढे जेव्हा डेझर्ट नाईट येईल किंवा डेझर्ट सायक्लॉन येईल, हे जेव्हा 2-3 आणखीन सराव येतील तर ते खूप कन्फ्युजन होऊ शकतं. त्यासाठी सुद्धा आपण एक ट्रिक्स आपण बनवलेली आहे. ठीक आहे. ते मी पुढे सांगेन. ओके. चला आता मग फ्रान्स सोबतची सगळी युद्ध सराव लक्षात ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर मी एक छोटी ट्रिक्स बनवली आहे, कदाचित ते तुम्हाला उपयोगी पडेल. बघा बघा. ठीक आहे. वरुण आहे, गरुड आहे, शक्ती आहे. ओके. त्याच्यानंतर आहे डेझर्ट नाईट. डेझर्ट ओके. आता ही सगळी युद्ध सराव या ठिकाणी फ्रान्स सोबत आहे. ओके.
बघा आता ही सगळी युद्ध सराव या ठिकाणी फ्रान्स सोबत आहे. ओके, तर हे लक्षात ठेवण्यासाठी बघा आता थोडस एक्झॅग्युरेट करतो, थोडस म्हणजे नाही का या ठिकाणी ट्रिक्स बनवताना फनी ट्रिक्स वाटेल तुम्हाला, पण लक्षात ठेवण्यासाठी हे मला असं वाटतं हे बेस्ट आहे. ठीक आहे, आता गरुड जे आहे ते वरून उडतं हे लक्षात घ्या. ओके, आणि त्याच्याकडे खूप ताकद असते, शक्ती असते त्याच्या पंजामध्ये, हे लक्षात घ्या. ठीक आहे, गरुड वरतून उडतं म्हणजे वरून उडतं, त्याच्यामध्ये खूप पॉवर आहे, शक्ती आहे. आणि हे जे उडतं ते डेझर्ट नाईटला म्हणजे डेझर्ट जे आहे वाळवंटाच्या नाईट मध्ये उडतं असं लक्षात घ्या. ओके, नाईट म्हणजे ऍक्च्युअली हे नाईट नाहीये, हे नाईट आहे, पण लक्षात ठेवण्यासाठी आपण असं करू शकतो. ठीक आहे, आणि ही सगळी सराव म्हणजे हे जे उडतं ते फ्रान्स मधून उडतं असं लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात यायला सोपं जाईल. ओके, काय गरुड आहे जे वरून उडतं, ज्याच्याकडे खूप ताकद आहे, शक्ती आहे. ओके, आणि ते डेझर्ट नाईट मध्ये या ठिकाणी जातो किंवा उडतो, ते फ्रान्स मधून. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके, चलो ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळत असेल, बोर होत नसेल अशी अपेक्षा करतो, कारण खूप सारे युद्ध सराव आहेत, हे लक्षात ठेवणं खरंच या ठिकाणी कठीण जातं, डिफिकल्ट जातं. तरी पण वी आर युझिंग सम ट्रिक्स यु नो फॉर दी टू मेमराईज. ओके, हे लक्षात घ्या. तरी आपण मध्ये मध्ये ट्रिक्स आपण वापरतोय जेणेकरून ते लक्षात राहतील. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर जे युद्ध सराव आहे ते इंद्र आहे. ओके, इंद्र आता द्विपक्षीय नौदल सराव आहे नेव्हीचा. भारत आणि रशिया या दोन देशामध्ये हे युद्ध सराव होतो, भारत आणि रशिया. आता 28 मार्च ते 2 एप्रिल 2025 या दरम्यान हा झाला. चेन्नईच्या किनाऱ्याला, चेन्नई किनारा बंगालच्या उपसागरात हा सराव या ठिकाणी झालेला आहे. रशिया सोबत आहे हा इंद्र. तर याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं काही नाहीये. इंद्र म्हटलं की आयन फॉर इंद्र, IND फॉर इंडिया आणि RA फॉर रशिया असं लक्षात तुम्ही ठेवू शकता. ओके, मराठी जर नाव तुम्ही घेतलं तर कदाचित ते तुम्हाला लक्षात येणार नाही, पण इंग्लिशमध्ये जर नाव पाहिलं इंद्रा तर IND फॉर इंडिया आणि RA फॉर रशिया असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर एक आणखीन एक सराव आहे म्हणजे इंद्र हे सराव. आता आपण हा जो सराव पाहिला हा नेव्हीचा होता. ठीक आहे, आणि पुढचा जो आपण सराव बघणार आहोत तो हा लष्करी आहे, आर्मीचा सराव आहे. सो इथे कन्फ्युज व्हायचं नाहीये की वर्ष म्हणजे एकाच वर्षात दोनदा झाले. नेव्हीचा एक वेगळा सराव, जी इंद्र हा सराव एक तर आपण रशियासोबत सराव करतो, युद्ध सराव आहे हे लक्षात घ्या, आणि नेव्हीचं वेगळं आणि आर्मीचं वेगळं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण आता नेव्हीचं पाहिलं जे चेन्नईच्या किनाऱ्याला झाले. ठीक आहे, आणि हा जो इंद्र सराव आहे जो आर्मीचा आहे, ठीक आहे, हा या ठिकाणी महाजन फील्ड फायरिंग रेंज बिकानेर राजस्थान या ठिकाणी हे झालेलं आहे. ओके, चलो, तर कन्फ्युजन व्हायचं नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट. तर हा सराव भारत आणि रशिया या दरम्यान होतो. ठीक आहे, 2003 पासून आपण हे सुरू केलं होतं. दरवर्षी ऑल्टरनेट आयोजित केला जातो, आणि मागील आवृत्ती 2024 मध्ये या ठिकाणी झाली होती. हे आर्मीचं आहे. ठीक आहे, आणि आपण जे मागाशी पाहिलं ते चेन्नईच्या किनाऱ्याला ते नेव्हीचं होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट, मग आणखी काही भारत आणि रशिया यासोबतची संयुक्त सराव आपण बघूयात. एक आहे इंद्र, आपण जस्ट पाहिलं. ठीक आहे, त्यानंतर इंद्र हे जो आहे हा लष्करी सराव हा त्रिसेवा म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स हे तिन्ही दलांसोबत हे होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता इंद्र नेव्ही आता आपण पाहिलं. त्याच्यानंतर आहे एव्हिया इंद्रा, हे सुद्धा एअरफोर्स अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे इंद्रा एक आर्मीचं, इंद्रा एक नेव्हीचं, आणि एव्हिया इंद्रा एव्ही. ठीक आहे, एव्ही वर्ण एव्हिएशन असं लक्षात ठेवा, हे एअरफोर्सचं आहे. तर हे आपण असं लक्षात ठेवू शकतो. ओके, चलो, आता ही 14वी आवृत्ती होती. ठीक आहे, 2003 पासून आपण सुरुवात या ठिकाणी केलेलं आहे. नौदल सहकार्य वाढवणार भर हा त्याचा उद्दिष्ट आहे.
ठीक आहे. तर हे इंद्र सराव. त्याच्यानंतर आहे टायगर ट्रायम्फ. ठीक आहे. आता हा जो युद्ध सराव आहे तो आहे भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान. ठीक आहे. आता हे त्रिसेवा आहे, म्हणजे आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स, या तिघांसोबत सुद्धा ह्या ठिकाणी हे तिन्ही सैन्य जे आहेत या सरावात सहभाग घेतात. ओके. आता उद्देश काय असतो तर मानवतावादी मदत. ओके. मानवतावादी मदत म्हणजे काय, जर कुठे भूकंप झालं, कुठे या ठिकाणी जर पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तर तशा सिच्युएशन मध्ये या ठिकाणी हे युद्ध सराव खूप कामाचं आहे. तर मानवतावादी मदतसाठी हे युद्ध सराव खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आपत्ती निवारण समन्वय करण्याचे काम करते, कोऑर्डिनेशन. आता ही 4थी आवृत्ती आहे टायगर ट्रायम्फची. कालावधी 1 ते 13 एप्रिल 2025 दरम्यान झालं. टप्पे 2 टप्प्यात झालं. एक हार्बर टप्पा 1 ते 7 एप्रिल विशाखापट्टणम, आणि समुद्री टप्पा ठीक आहे 8 ते 13 एप्रिल काकीनाडा परिसर. अशा प्रकारे हे 2 टप्प्यांमध्ये हे झालेलं आहे टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिकेमध्ये. ठीक आहे. चलो नेक्स्ट. तर भारत आणि अमेरिका काही महत्वाचं संयुक्त सराव आपण बघूयात. एक आहे युद्धाभ्यास. ठीक आहे. दुसरा आहे वज्रप्रहार. त्याच्यानंतर आहे कोप इंडिया. त्याच्यानंतर आहे संगम. ठीक आहे. नंतर तर्कश आहे, आणि मालाबार. आपण मालाबार मगाशी पाहिलं, मालाबार एक्सरसाइज. त्याच्यामध्ये आपण पाहिलं ऑस्ट्रेलिया आहे, जापान आहे, भारत आहे, आणि इथे अमेरिका. ओके. तर अशा प्रकारे ही अमेरिकेसोबतची युद्ध सराव आहे. ठीक आहे. एकदा बघा, युद्ध अभ्यास. ओके. वज्रप्रहार. ठीक आहे. कोप इंडिया आहे, संगम आहे, तर्कश आहे, आणि मालाबार एक्सरसाइज आहे. पुढे आपण त्याचे ट्रिक्स पण बघूयात, म्हणजे कसं लक्षात ठेवता येईल हे पण बघूया. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता युद्ध अभ्यास आपण पाहिलं. युद्ध अभ्यास हा कोणासोबत आहे, अमेरिकेसोबतचा युद्ध सराव आहे. ठीक आहे. भारत आणि अमेरिका संयुक्त लष्करी सराव आहे. ठीक आहे. 21वी आवृत्ती आहे, आणि कालावधी काय तर ते आता सप्टेंबर मध्ये झालेलं आहे. आणि फोर्ट वेनराईट अलास्का इथे हे झालेलं आहे. फोर्ट वेनराईट अलास्का इथे हा सराव झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट. आता आपण पाहिलं भारत आणि अमेरिकेचे इतर सराव. डबल म्हणजे परत ही स्लाइड आली. ठीक आहे. बघा तरी पण एकदा, युद्ध अभ्यास आहे, वज्रप्रहार आहे, सॉल्वेक्स आहे, कोप इंडिया. ठीक आहे. टायगर ट्रायम्फ आहे, टायगर क्लॉ आहे, आणि मालाबार एक आहे. आता आपण जस्ट टायगर ट्रायम्फ एक पाहिलं, त्याच्यानंतर युद्ध अभ्यास हे 2 सराव 2025 या वर्षात झालेले आपण पाहिलेत. ओके. बघा आता ठीक आहे. बघा तर आता त्याला लक्षात कसं ठेवू शकतो आपण, भारत अमेरिकेची जी सराव आहे तर लक्षात ठेवण्यासाठी बघा आपण काय करू शकतो, एखाद्या ट्रिक्स आपण बनवू शकतो का. तर बघा ट्रिक्स बनवताना आपण बघूयात याचं कसं करता येईल. अमेरिका. आता टायगर ट्रायम्फ याच्यामध्ये टायगर म्हणजे असं लक्षात घ्या की टायगर हे इंडियाचं टायगर. ओके. आणि ट्रायम्फला ट्रम्प लक्षात घ्या, आणि ट्रम्प जर लक्षात आलं तुम्हाला. ठीक आहे. टायगर ट्रायम्फ. ओके. भारत आणि अमेरिका या दोघांचा संयुक्त युद्ध सराव आहे. हा लक्षात ठेवण्यासाठी टायगरला या ठिकाणी आपण भारत असं रिलेट करू शकतो. ठीक आहे. आणि ट्रायम्फला आपण ट्रम्प असं म्हणू शकतो. ठीक आहे. आणि म्हणून ट्रम्प कुठले आहेत, आपले ट्रम्प दादा आहेत अमेरिकेतले, आणि म्हणून भारत आणि अमेरिका अशा प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो. टायगर ट्रायम्फ. तसं टायगर ट्रायम्फ हे लक्षात असेल तर टायगर क्लॉ हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवता येतं. ठीक आहे. टायगर इंडियाचं, आणि क्लॉ हे अमेरिकेचं. क्लॉ म्हणजे एक नेल असतं, प्राण्यांची नखी असतात. ओके. किंवा उद्ध्वस्त करणं असा याचा अर्थ असतो. ठीक आहे क्लॉचा. नेक्स्ट. मालाबार पण आपल्याला लक्षात येतं, कॉड कंट्रीज आहेत. ठीक आहे.
कोप इंडिया लक्षात ठेवण्यासाठी आपण अमेरिकन आपण मूवीज वगैरे बघतो, त्याच्यामध्ये आपण कॉप्स, आपण इंग्लिशमध्ये कॉप्स असं म्हणतो. तर शक्यतो म्हणजे फॉरेन लँग्वेज असेल किंवा अमेरिकेमध्ये हे ऐकताना शब्द म्हणजे आपण लक्षात ठेवू शकतो की ते कॉप्स हे अमेरिकेला असं रिलेट करू शकतो. ओके, तर ऑफ इंडिया, इंडियाचं इंडिया फॉर इंडिया, अँड कोप त्याला कॉप्स म्हणजे अमेरिका असं आपण रिलेट करू शकतो. नंतर सॉल्वेक्स आहे, सॉल्वेक्स. ठीक आहे, हे थोडंसं कठीण आहे पण वाचल्यानंतर परत रिपीट वाचल्यानंतर एक दोनदा ते लक्षात राहील. सॉल्वेक्स आहे. वज्र प्रहार आहे. ठीक आहे, वज्र प्रहार आणि युद्ध अभ्यास. आता युद्ध म्हटलं आणि वज्र प्रहार हे दोन या ठिकाणी लक्षात ठेवणं परत गरजेचं आहे. ठीक आहे, युद्ध म्हटलं की युद्ध सज्ज म्हणजे युद्ध करायला अमेरिका ऑलवेज सज्ज असतं असं काहीतरी लक्षात घ्या. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपण अमेरिकेशी ते कनेक्ट करू शकतो, रिलेट करू शकतो. आणि वज्र प्रहार. ठीक आहे, त्याच्यानंतर वज्र प्रहार आणि वज्र प्रहार याला काहीतरी अशी ट्रिक्स बनवा जेणेकरून ते लक्षात राहील. तर अशा प्रकारे एक अमेरिकेसोबतची जी 2-4 संयुक्त युद्ध सराव आहेत ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. ओके, चलो नेक्स्ट. यानंतर आहे डेझर्ट फ्लॅग 10. ओके, डेझर्ट फ्लॅग 10 हा युद्ध सराव आहे. एप्रिल 2025 मध्ये हे या ठिकाणी आयोजित केला होता. कोणी आयोजित केला होता? UAE, संयुक्त अरब अमिरात यांनी हे आयोजित केला होता. हे हवाई दलाचा या ठिकाणी काय आहे? डेझर्ट फ्लॅग. ओके, फ्लॅग वरनं फ्लॅग म्हणजे एअर लक्षात घ्या आणि म्हणून ते एअर फोर्स आहे असं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, नेक्स्ट. बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव आहे. त्याच्यामध्ये भारताचा सहभाग होता. सहभागी देशामध्ये एक ऑस्ट्रेलिया आहे, बहरीन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, कतार आहे, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, तुर्की, UK, अमेरिका. तर देश लक्षात ठेवण्याची काही गरज नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कंट्रीज याच्यामध्ये आहेत, सहभाग आहे, म्हणून कदाचित त्याला डेझर्ट फ्लॅग 10 असं नाव दिलं असेल. ठीक आहे, डेझर्ट फ्लॅग 10 त्या 10 देशांच्या याच्यामध्ये समावेश आहे. भारताचा या ठिकाणी सुद्धा समावेश आहे. ठीक आहे, तर हे डेझर्ट फ्लॅग जे कुणी आयोजन केलं होतं? संयुक्त अरब अमिराती. ठीक आहे, आणि आपण जे मगाशी पाहिलं ते डेझर्ट नाईट. ठीक आहे, आपण ती ट्रिक्स बघितली होती. काय? तर गरुड जे ते वरतून उडतं, त्याच्याकडे खूप शक्ती आहे आणि ते डेझर्ट नाईट फ्रान्स मधून म्हणजे डेझर्टच्या भागातून नाईटला ते फ्रान्स मधून उडतं. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवलं होतं. म्हणजे डेझर्ट नाईट आलं तर फ्रान्स हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यामध्ये UAE सुद्धा समावेश आहे. ओके, डेझर्ट फ्लॅग हे जे आहे हे UAE नं आयोजित केलेला एक हवाई दलचा संयुक्त सराव आहे. ठीक आहे, नेक्स्ट. नंतर बघा डेझर्ट फ्लॅग आपण पाहिलं. आता बघू डेझर्ट सायक्लॉन. हे एक युद्ध सराव आहे, डेझर्ट सायक्लॉन. ओके, स्वरूप काय? जमिनीवरील लष्करी सराव, आर्मीचं या ठिकाणी आर्मी एक्सरसाइज आहे. डेझर्ट ईगल आहे. ओके, डेझर्ट ईगल एक आहे. ठीक आहे, द्विपक्षीय हवाई दल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे झायद तलवार. हे एक आहे झायद तलवार, द्विपक्षीय नौदल सराव आहे. डेझर्ट नाईट. ठीक आहे, हे आता परत आलं, ज्याच्यामध्ये भारत आहे, फ्रान्स आहे, आता सांगितलं मी तुम्हाला, आणि UAE आहे. ठीक आहे, संयुक्त अरब अमिराती याच्यामध्ये ऍड होतो. ठीक आहे, तर मग हे तुम्हाला कन्फ्युजिंग वाटू शकतं की तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. सो लक्षात ठेवण्यासाठी बघा डेझर्ट सायक्लॉन आहे. ठीक आहे, फक्त सायक्लॉन म्हटलं की आपण पहिल्या स्लाइडला बघितलं होतं बघा, फक्त सायक्लॉन म्हटलं तर तिथे इजिप्त हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, एक्सरसाइज सायक्लॉन हे जर तुम्हाला डेझर्ट पहिल्या स्लाइड वरती आपण पाहिले एक्सरसाइज सायक्लॉन हे कुठल्या देशामध्ये आहे? भारत आणि इजिप्त. ठीक आहे, सायक्लॉन म्हटलं की इजिप्त हे लक्षात आलं पाहिजे. ओके, आणि आता आपण बघतोय डेझर्ट सायक्लॉन. ठीक आहे, तर डेझर्ट सायक्लॉन हे जे आहे हा जो संयुक्त
युद्ध सराव आहे तो या ठिकाणी ठीक आहे, तर हा UAE सोबत आहे, संयुक्त अरब अमिराती सोबत. ठीक आहे, तर कन्फ्युजन व्हायचं नाही, फक्त सायक्लॉन विचारलं, एक्सरसाइज सायक्लॉन हे आहे इजिप्त सोबत. ठीक आहे, हे जे आहे ते इजिप्त सोबत आहे. ठीक आहे, आणि डेझर्ट सायक्लॉन असं म्हटलं तर ते आहे UAE सोबत. ओके, चलो. त्यानंतर डेझर्ट ईगल एक आहे, ते सुद्धा UAE सोबत आहे. झायद तलवार आहे, UAE सोबत आहे. आणि डेझर्ट नाईट एक आहे, जे आपण जस्ट पाहिलं, भारत आणि फ्रान्स याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये UAE ऍड होतं. ठीक आहे, तर ऑलमोस्ट इथे डेझर्ट डेझर्ट म्हणजे डेझर्ट हा शब्द इथे आला तर लक्षात घ्यायचं ते जास्तीत जास्त सराव हे UAE सोबत आहेत. ठीक आहे, UAE सोबत हे जास्तीत जास्त डेझर्ट सराव आहेत. ते डेझर्ट सायक्लॉन झालं, डेझर्ट ईगल झालं, किंवा डेझर्ट नाईट झालं. त्याच्यानंतर झायद तलवार हे एक लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट. यानंतरचा सराव आहे डस्टलिक. ओके, आता डस्टलिक हा जो सराव आहे तो भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशामध्ये झालेला आहे. ठीक आहे, ही 6वी आवृत्ती होती, लक्षात घ्या. एप्रिल 2025 ला हे झाले, आणि हे औंध पुणेला झालं, हे लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्या पुण्यात हे झालेलं आहे. ठीक आहे, औंधला, पुण्यामध्ये औंधला या ठिकाणी झालेलं आहे. ओके, त्याच्यापूर्वी 2024 ला एप्रिल 2024 ला झालं होतं तरमेज उझबेकिस्तान, म्हणजे अल्टरनेट होत असेल, जर मागच्या वर्षी ते झालंय उझबेकिस्तानला तेरमेजला, तर यावर्षी ते पुण्याला झालेलं, मग पुढच्या वर्षी ते उझबेकिस्तानला होईल. ठीक आहे, तर हे पुणेला झालंय, हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि डस्टलिक उझबेकिस्तानच्या भाषेमध्ये याला मैत्री असं म्हटलं जातं. मग आपण पाहिलं एकुवेरिनचा अर्थ आपण पाहिला, जे मैत्री असा त्याचा अर्थ होता. ठीक आहे, तसंच उझबेकिस्तानच्या भाषेमध्ये डस्टलिकला मैत्री असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर उझबेकिस्तान डस्टलिक हे जास्त सराव नाही त्या देशासोबत. ठीक आहे, सो लक्षात एक दोनदा वाचलं तर ते लक्षात राहील, डस्टलिक उझबेकिस्तान. ठीक आहे, चलो नेक्स्ट. त्यानंतर आहे गोल्डन ड्रॅगन लष्करी सराव. ठीक आहे, आता गोल्डन ड्रॅगन हे याच्यामध्ये भारत नाहीये, या सरावामध्ये भारताचा समावेश नाहीये. ठीक आहे, किंवा भारताचा सहभाग नसल्या कारणानं हे काही महत्वाचं नाही. तरी पण एकदा गोल्डन ड्रॅगन एकदा बघून घ्या. द्विपक्षीय लष्करी सराव आहे, हे कंबोडिया आणि चायना या दोन देशामध्ये आहे. कंबोडिया आणि चायना. ड्रॅगन वरनं आपण लक्षात ठेवू शकतो, ड्रॅगन फॉर चायना आपण म्हणतो ना, चायनाचं ड्रॅगन वगैरे. ठीक आहे, त्याच्यावरनं. आणि कंबोडियामध्ये ड येतं, गोल्डन कंबोडिया. ठीक आहे, असं तुम्ही रिलेट करू शकता. ओके, 2016 पासून या ठिकाणी सुरुवात झाली, 2025 मध्ये आयोजन अॅन्युअल आहे, त्याच्यामध्ये इंडिया नाहीये. ठीक आहे, इंडियाचं या ठिकाणी पार्टिसिपेट नाही, हे लक्षात घ्या, त्यासाठी इतकं काही महत्वाचं नाही. ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतर आहे नोमॅडिक इलेफंट एक्सरसाइज. ओके, नोमॅडिक इलेफंट सराव हा आहे. ठीक आहे, हा द्विपक्षीय लष्करी सराव आहे, आर्मीचा सराव आहे. भारत आणि मंगोलिया या दोन देशांमध्ये होतो. त्याची सुरुवात झाली होती 2006 पासून. ओके, दरवर्षी होतो, हा वार्षिक सराव आहे. ही जी आवृत्ती आहे ती 17वी आहे, आणि ठिकाण जे आहे ते मंगोलिया, उलान बातर या ठिकाणी ते झालेलं आहे. ठीक आहे, कधी 31 मे ते 13 जून 2025 दरम्यान. आणि याच्या पूर्वी 2024 ला मेघालय या ठिकाणी झालं होतं. कुठे? उमरोई, मेघालय, भारतात झालं होतं. तर आता कुठे झालंय ते? मंगोलियाला झालेलं आहे, उलान बातरला. ठीक आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट. ठीक आहे, आता लक्षात ठेवण्यासाठी नोमॅड माहिती आहे ना? नोमॅड जर तुम्हाला माहित असेल, ठीक आहे, नोमॅड म्हणजे नोमॅडिक ट्राईब्स ऐकलं असेल तुम्ही, की अशी ट्राईब्स जी आपली गुरे ढोरं वगैरे जी आहे ते सगळं साहित्य आपलं सोबत घेऊन ती फिरतात. ठीक आहे, एक भटकी जमात आपण त्याला म्हणू शकतो. आणि मंगोलिया म्हटलं की या ठिकाणी चंगीज खान आलं, जी लोक ऑलवेज घोड्यांवरती म्हणजे भटकायचे, फिरायचे.
आणि म्हणून आपण असं याला रिलेट करू शकतो. ठीक आहे, मंगोलिया आणि चंगेज खान आणि नोमॅडिक एलिफंट. ओके, अशा प्रकारे. किंवा लक्षात घ्या की जी नोमॅडिक आहेत ते एलिफंट वरून या ठिकाणी फिरतात. ठीक आहे, आणि ते मंगोलियाला जातात असं काहीतरी लक्षात घ्या. ओके, तर असं या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो. नेक्स्ट, याच्यानंतर आहे इंडिया युके पासेक्स एक्सरसाइज. ओके, पासेक्स एक्सरसाइज आहे. ठीक आहे, पासेक्स त्याचा लॉंग फॉर्म होतो पासिंग एक्सरसाइज. पासेक्स एक्सरसाइज नेमकं काय असतं माहितीये का? जेव्हा मोठी मोठी सराव शक्य नसतात, मोठी मोठी युद्ध सराव घेणं शक्य नसतं, तेव्हा एक छोट्या स्वरूपाच्या सराव या ठिकाणी होतात. जेव्हा जहाज एकमेकांना भेटतात तेव्हा तिथे या ठिकाणी छोटी छोटी सराव या ठिकाणी होतात. आणि म्हणून सांगतानाच या ठिकाणी पासिंग स्मॉल एक्सरसाइज असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे पासेक्स सराव असतात. ठीक आहे, आता हे भारत आणि युनायटेड किंगडम, भारत आणि युके या दोघांमध्ये झालेलं आहे. आता पुढे तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा हे पासेक्स छोटी सराव आहेत, ही पासेक्स सराव तुम्हाला ग्रीस या देशासोबत सुद्धा बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला पुढे न्यूझीलंड सोबत सुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे, तर आता बघा इथे भारत आणि युके या दोन देशांमध्ये झालेलं आहे. इंडियन नेव्ही आणि रॉयल नेव्ही या दोघांचं पार्टिसिपेशन आहे. ठीक आहे, जून 2025 मध्ये. ठिकाण उत्तर अरबी समुद्र. ठीक आहे, भारतीय सहभाग, भारतीयमध्ये सहभागामध्ये याचे आपली जहाज आहे INS ताबर, याचा समावेश या ठिकाणी आहे. आणि पाणबुडी म्हटलं की P-81 मॅरिटाईम पॅट्रोल एअरक्राफ्ट, ही जी पाणबुडी आहे कुठली, P-81 मॅरिटाईम पॅट्रोल एअरक्राफ्ट, या पाणबुडीनं सहभाग घेतलाय भारताकडून. आणि युकेचं जे आहे कॅरियर स्ट्राईक ग्रुप, याचा या ठिकाणी सहभाग आहे. ओके, तर लक्षात काय घ्यायचंय, इंडिया युके पासेक्स एक्सरसाइज मध्ये इंडिया आणि युके या दोघांचा हा सराव आहे. ठीक आहे, उत्तर अरबी समुद्रात हा झालेला आहे. ठीक आहे, आणि जर जहाज लक्षात आलं किंवा जहाज विचारलं तर INS ताबर हे जहाज आहे. पाणबुडी P-81 मॅरिटाईम पॅट्रोल एअरक्राफ्ट, P-81 असं लक्षात ठेवायचं आहे. चलो नेक्स्ट, नंतर आहे कोकण. ठीक आहे, कोकण हा युद्ध सराव आहे. भारत आणि ब्रिटन, ठीक आहे, द्विपक्षीय नौदल नेव्हीचा हा सराव आहे. ठीक आहे, कालावधी बघा 5 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान हा झालेला. स्थळ भारताचा पश्चिम किनारा, भारताच्या पश्चिम किनारा म्हणजे कोकण नावावरच लक्षात येतं की हे पश्चिम किनारा या ठिकाणी झालं असेल. ओके, अशा प्रकारे भारतात झालं हे महत्वाचं आहे. भारत ब्रिटन संयुक्त सराव आहे. ठीक आहे, मग आता इतर सराव बघा, लक्षात हे कोकण युद्ध सराव काय. ठीक आहे, भारत आणि ब्रिटन या दोघांमध्ये झालेलं आहे. ओके, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हे झालेलं आहे. आणि मग इतर सराव कुठले आहेत बघा, इतर सरावामध्ये एक आहे अजय वॉरियर. ठीक आहे, अजय वॉरियर एक आहे. ठीक आहे, जे नौसेना युद्ध सराव आहे. इंद्रधनुष्य एक आहे. ओके, त्यानंतर कोकण, आता आपण जस्ट पाहिलं कोकण शक्ती, अशा प्रकारे. तर ही युद्ध सराव ही आपण युके सोबत करतो, ब्रिटन सोबत आपण ही युद्ध सराव करतो. ओके, आता युके सोबतची ही सराव लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की पहिली गोष्ट या ठिकाणी अजय आहे, अजय वॉरियर. ओके, त्यानंतर इंद्रधनुष्य आहे. नंतर आहे कोकण आणि कोकण शक्ती. ओके, कोकण आणि कोकण शक्ती, आणि एक पासेक्स सराव आपण मगाशी पाहिला. ओके, काय कोकण आहे आणि कोकण शक्ती हे लक्षात ठेवण्यासाठी लक्षात घ्या, कोकण आणि कोकण शक्ती. फक्त शक्ती विचारलं तर या ठिकाणी फ्रान्स हे सांगता आलं पाहिजे. फक्त गरुड विचारलं तर फ्रान्स हे सांगता आलं पाहिजे. गरुड शक्ती विचारलं तर ते इंडोनेशिया सोबतचा युद्ध सराव आहे, ते आपण पुढे बघूया. ठीक आहे, आणि या ठिकाणी कोकण शक्ती विचारले तर हे ब्रिटन सोबत आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, इथे कन्फ्युज व्हायचं नाहीये. ओके, चलो बघा, आता हे लक्षात ठेवताना आता ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. ठीक आहे, त्यांना वाटायचं की आम्ही अजय आहोत, म्हणजे आम्हाला आता कोणीच हरवू शकणार नाही. मग आपण तेव्हा काय केलं, आपल्या इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध आपण वॉर छेडलं. ठीक आहे, आणि म्हणून वॉर आपण वॉरियर म्हणू शकतो. इंग्रज स्वतःला अजय म्हणायचे. ठीक आहे, तर अजय वॉरियर आपण
ब्रिटनशी म्हणजे ब्रिटिशांशी कनेक्ट करतोय. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ती त्यांना इथे त्यांनी 150 वर्ष राज्य केलं, म्हणजे त्यांना कोकण सुद्धा माहित असेल आणि कोकण शक्ती सुद्धा त्यांना या ठिकाणी अवगत असेल. ठीक आहे, आणि मग जेव्हा आपण कोकणात जातो तेव्हा सह्याद्री पर्वत वगैरे असेल तिथे त्या पर्वतावरती इंद्रधनुष्य ते डेफिनेटली बघत असतील. तर अशा प्रकारे एक ट्रिक्सनुसार आपण म्हणजे ब्रिटिशांसोबत हे 2-4 युद्ध सराव म्हणजे ऑलवेज म्हणजे खूप लॉंग टर्म साठी जास्त काळासाठी लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. ही इंग्रजांसोबतची युद्ध सराव आहे. ओके, चलो नेक्स्ट. नंतर आहे खान पेस्ट. ओके, खान पेस्ट एक्सरसाइज आहे जे मल्टीलॅटरल लष्करी सराव आर्मीचा सराव आहे. त्याच्यामध्ये अमेरिका आणि मंगोलिया, ठीक आहे, हे 2 देश आहेत. आता मंगोलिया सोबत भारताचा एक युद्ध सराव आहे, आपण मगाशी पाहिलं. ते कुठलं होतं? ते होतं नोमॅडिक इलेफंट. ठीक आहे, नोमॅडिक इलेफंट हा युद्ध सराव होता. त्याची आपण थोडस ट्रिक्स पण पाहिली होती. जे नोमॅडिक आहे, नोमॅड जात आहे किंवा नोमॅडिक ट्राईब्स आहे. ठीक आहे, किंवा आपण मंगोलिया म्हटलं की चंगेज खानला आपण रिलेट केलं होतं. ठीक आहे, आणि ती लोक हत्तीवरून फिरतात म्हणजे असं लक्षात ठेवलं होतं. ओके, तर या ठिकाणी खान क्वेस्ट आहे जे अमेरिका आणि मंगोलिया 2 देशांमध्ये हे आहे. त्याच्यामध्ये भारताचा सहभाग नाही हे लक्षात घ्या. सुरुवात 2003 ला झाली होती या युद्ध सरावाची. कालावधी 14 ते 28 जून 2025 दरम्यान झालेला आहे. ठिकाण उलान बतार मंगोलिया. आणि मगाशी आपण पाहिलं ते सुद्धा मला वाटतं, लेट मी चेक, नोमॅडिक इलेफंट हा सुद्धा युद्ध सराव हा उलान बतार मंगोलिया या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, नोमॅडिक एलिफंट जो भारतासोबतचा हा एक्सरसाइज आहे. आणि तो जो आहे आपण जे बघतोय ते अमेरिकेसोबतचं एक्सरसाइज आहे. कुठलं? आपलं खान क्वेस्ट. ठीक आहे, ते सुद्धा त्याच ठिकाणी झालेलं आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आता सुरुवातीला एक द्विपक्षीय होता युएसए प्लस मंगोलिया, पण 2006 पासून ते बहुराष्ट्रीय सराव झालेला आहे. 2025 मध्ये याची 22वी या ठिकाणी आवृत्ती होती. ओके, तर एवढं लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट, याच्यानंतर आहे अरास. हा लष्करी सराव आहे अरास. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा जो लष्करी सराव आहे तो स्पेशल फोर्सेस आहे. स्पेशल फोर्सचा इराण आणि अझरबैजान या दोघांमधला हा युद्ध सराव आहे जो मे 2025 मध्ये झालाय. इराण आणि अझरबैजान. ठिकाण कुठे? तर काराबाग प्रदेश. ठीक आहे, नागोर्नो काराबाख रिजन इथे जो झालेला आहे. तर याच्यामध्ये भारताचा या ठिकाणी समावेश नाही हे लक्षात घ्या. सो ते काही महत्वाचं नाही. ठीक आहे, भारत याच्यामध्ये भारताचं पार्टिसिपेशन नाहीये. ओके, चलो. तर हे आरास म्हटलं की या ठिकाणी इराण आणि अझरबैजान. ठीक आहे, या ठिकाणी ए फॉर अझरबैजान. ठीक आहे, आणि इराण अरास, तर इराण असं लक्षात घ्या. अझरबैजान आणि अरास इराण. ठीक आहे, तर असं काहीतरी लक्षात ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. ठीक आहे, चलो. हा जो प्रदेश आहे त्यांनी सांगितलं की हा प्रदेश आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यामध्ये वादग्रस्त प्रदेश होता. नंतर मग काय झालं, अझरबैजानने ते काय केलं, सप्टेंबर 2023 मध्ये ते पुन्हा याच्यावरती नियंत्रण या ठिकाणी मिळवलंय असं त्यांनी सांगितलं. चलो, ठीक आहे. नेक्स्ट, याच्यानंतर आहे टायगर क्लॉ. आता टायगर क्लॉ आपण मगाशी पाहिलं, टायगर ट्रायम्फ आहे. ठीक आहे, ही स्लाइड इथे कशी आली? ही स्लाइड तिथे असायला पाहिजे होती. ठीक आहे, चलो कोई बात नाही. तर टायगर क्लॉ हे भारत आणि अमेरिका या दोघांचा संयुक्त युद्ध सराव आहे. ठीक आहे, स्पेशल फोर्सेसचा भारत आणि अमेरिका. आणि भारत हवाई दल पार्टिसिपेट जे केले ते भारत हवाई दल असेल, युनायटेड स्टेट्स एअर फोर्स. ठीक आहे, 26 मे 10 जून 2025 या दरम्यान झालेलं आहे. ठिकाणाचं उत्तर भारत या ठिकाणी झालेलं आहे. आणि समाप्ती चंदीगड येथील GRTP गरुड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर, तर या ठिकाणी याचं समाप्ती झालेलं आहे. ठीक आहे, ठिकाण उत्तर भारतात या ठिकाणी चालू आपण केलेलं आहे. ओके, तर टायगर क्लॉ, तर लक्षात ठेवण्यासाठी मगाशी आपण पाहिलं टायगर फॉर इंडिया असं कन्सिडर करा. आणि आपण
ट्रायम्फ लक्षात ठेवताना ट्रम्पला लक्षात ठेवलं आणि आपले ट्रम्प तात्या हे अमेरिकेचे आहेत म्हणून आपण अमेरिका लक्षात येतं. तिथे तसंच टायगर क्लॉ आहे, टायगर फॉर इंडिया आणि क्लॉ फॉर अमेरिका असं काहीतरी लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. नंतर आहे भारत आणि ग्रीस. मगाशी आपण भारत ग्रीस हा पास एक्सरसाइज आहे, सराव आहे. मगाशी आपण भारत आणि युके एक पास एक्सरसाइज पाहिलं. तसंच भारत ग्रीस या ठिकाणी आहे, हे एक एक्सरसाइज आहे जे भारत आणि ग्रीस या दोन देशांमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, पास एक्स आपण मगाशी लॉंग फॉर्म पाहिलं, पासिंग एक्सरसाइज असं म्हटलं जातं. नेव्हीचा सराव आहे. ठीक आहे, जुलै 2025 मध्ये झालेलं आहे. मुंबई किनाऱ्याजवळ हे हा युद्ध सराव झालेला आहे. ठीक आहे, आणि भारताकडून आपण INS तर्कश, ठीक आहे, हे जहाज युद्धनौका या ठिकाणी पार्टिसिपेट करते आणि ग्रीस नौदलाची सहभागिता, अशा प्रकारे हा सराव आहे. भारत ग्रीस पास एक सराव. तसं न्यूझीलंड सोबत सुद्धा एक सराव आहे. ठीक आहे, कदाचित असं विचारलं जाऊ शकतं फ्युचरमध्ये की जी पास एक सराव रिसेंटली जी पास एक सराव आपण म्हणजे घेतली किंवा झालीत ती कुठल्या कुठल्या देशांमध्ये झाली असं, आणि मल्टीच्या मध्ये प्रश्न देऊ शकता ऑप्शन मध्ये. ब्रिटन आहे, ग्रीस आहे, त्याच्यानंतर न्यूझीलंड आहे. सो ते आपल्याला आलं पाहिजे किंवा ते लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ठीक आहे, परत एक भारत आणि ग्रीस एक सागरी सराव आहे जो झालाय सप्टेंबर 2025. ठीक आहे, स्थळ सलामीस खाडी, ग्रीस या ठिकाणी ते झालंय. ओके, पहिला द्विपक्षीय सागरी, हे पहिलाच आहे. ठीक आहे, पहिला सागरी सराव आहे म्हणजे ग्रीसला झालेला आहे. ओके, भारत आणि ग्रीस हे सहभागी देश आहेत. आणि भारतीय नेव्हीचं या ठिकाणी नेतृत्व कोणी केलं असेल तर INS त्रिकंद, INS त्रिकंद या युद्धनौकेनं या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. आणि आता आपण जे पाहिलं प्रिव्हियस स्लाइड मध्ये आपण पाहिलं की इथे जेव्हा पास एक सराव होतो त्याच्यामध्ये भारताकडनं INS तर्कश या ठिकाणी ही स्टील फ्रिगेट युद्धनौका आपण या ठिकाणी पार्टिसिपेट करते. आणि जेव्हा पहिला सागरी सराव ग्रीस सोबत आपण या ठिकाणी करतो तेव्हा इथे INS त्रिकंद ही युद्धनौका या नौदलाचं नेतृत्व करते, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. नंतर आहे टॅलिस्मन सेबर. टॅलिस्मन सेबर हे एक युद्ध सराव आहे. याचं आयोजन केले ऑस्ट्रेलियाने. ठीक आहे, मल्टीलॅटरल लष्करी सराव आहे. ओके, आर्मीचा भारताचा सहभाग याच्यामध्ये आहे. आणि लक्षात घ्या भारताचा या ठिकाणी पहिल्यांदाच सहभाग या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, सुरुवातीला हा सराव ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्यातीलच होता. ठीक आहे, पण आता तो मल्टीलॅटरल झालेला आहे, बहुपक्षीय सराव झालेला आहे. आणि म्हणून 2025 मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी भारताने सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे. ठीक आहे, 2005 पासून दर 2 वर्षांनी हा होतो, आयोजित केला जातो. आता तो बहुपक्षीय स्वरूपात विस्तार आता आपण पाहिलं. ठीक आहे, आता जुलै 2025 ला तो झालेला आहे. तर टॅलिस्मन सेबर आहे. त्याचं टॅलिस्मन लक्षात ठेवण्यासाठी बघा कन्फ्युजन होऊ शकतं. तर याच्यामध्ये टॅलिस्मन आहे, टॅलिस्मन. ओके, सो इथे तुम्ही ऑस्ट्रेलिया जेव्हा असं लिहिता ऑस्ट्रेलिया, सो ठीक आहे, टॅलिस्मन आणि ऑस्ट्रेलिया हे याच्यावरनं तुम्ही थोडंसं रिलेट करू शकता किंवा याच्यावरनं ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. टॅलिस्मन आणि ऑस्ट्रेलिया. ओके, त्याचं उद्घाटन कोणी केलंय, आयोजन कोणी केलंय, म्हणजे ऑस्ट्रेलियाने केलंय. तर हे तुमच्या म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी की तुम्ही असं एक छोटंसं ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. ओके, चला ठीक आहे, नेक्स्ट. यानंतरचा जो सराव आहे तो बोल्ड कुरुक्षेत्र. ठीक आहे, बोल्ड कुरुक्षेत्र. आता हा जो सराव आहे तो भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान आहे, यांच्यातील हा संयुक्त लष्करी सराव, आर्मी सराव आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता ही 14वी आवृत्ती होती, जोधपूर राजस्थान या ठिकाणी हे झालेलं आहे. सुरुवात 2005. ठीक आहे, वार्षिक स्वरूपाचा आहे. ओके, अशा प्रकारे. तर हे बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर हे
जोधपूर राजस्थान या ठिकाणी झालेला आहे. आपण ते मगाशी सुद्धा पाहिलं. एक जो आहे मला वाटतं राजस्थानमध्ये आपण आणखीन एक आपला सराव झाला होता. तो कुठला होता? तो कोणत्या देशासोबतचा होता? येतं का लक्षात? नाही? ठीक आहे, चला रिव्हिजन करताना बघूयात आपण. ठीक आहे, तर हे बोल्ड कुरुक्षेत्र हे संयुक्त लष्करी सराव आहे. ठीक आहे, 14वी आवृत्ती आहे, जोधपूर राजस्थान या ठिकाणी. सुरुवात 2005 मध्ये वार्षिक स्वरूप आहे. मग आणखी कुठली सराव आहेत सिंगापूर सोबतची? एक आहे बोल्ड कुरुक्षेत्र, आपण जस्ट ते पाहिलं. ओके, दुसरा आहे सिम्बेक्स आणि तिसरा आहे सिंडेक्स. ओके, सिम्बेक्स हा नेव्हीचा आहे आणि सिंडेक्स हा हवाई दलचा आहे. ठीक आहे, सिम्बेक्स म्हणजे नावावरूनच सिंगापूर म्हणजे सिंगापूर इंडिया, असं सिंगापूर इंडिया नावावरून लगेच लक्षात येतं. ठीक आहे, म्हणजे फिगर आउट करता येतं, नावावरून फिगर आउट करता येतं. फक्त बोल्ड कुरुक्षेत्र थोडंसं ऑड वन पडतं, ऑड आउट पडतं, तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बोल्ड कुरुक्षेत्र जे सिंगापूर सोबत आहे, किंवा सिंगापूर म्हटलं की त्याला सिंगर आहे, एखादा सिंगर असा बोल्ड आहे, हे असं लक्षात तुम्ही ठेवू शकता. ओके, चलो नेक्स्ट. आता आपण पाहिलं सिम्बेक्स. ठीक आहे, सिंगापूर इंडिया मॅरिटाईम एक्सरसाइज आहे, भारत आणि सिंगापूर यांच्यातील नौदल सराव आहे. ओके, नेव्हीचा. ओके, 32वी आवृत्ती आहे, जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान ते झालं. स्थळ सिंगापूर व दक्षिण चीन समुद्र याच्यामध्ये ते झालेलं आहे. आणि याच्यामध्ये भारतीय नौदलाचं INS सातपुरा ही जहाज या ठिकाणी म्हणजे नौदलाचं नेतृत्व या जहाजाने केलंय, INS सातपुरा. ठीक आहे, INS सातपुरा. हे सिम्बेक्स आहे, सुरुवात पण सने होते. INS सातपुरा जर विचारलं तर कदाचित ते लक्षात राहील, थोडंसं सोपं जाईल. सिम्बेक्स सातपुरा. ओके, अशा प्रकारे. नेक्स्ट, त्याच्यानंतर श्रीनेक्स आहे. ओके, श्रीनेक्स हा युद्ध सराव आहे जो श्रीलंका आणि इंडिया नेव्हल एक्सरसाइज या दोन देशांमध्ये आहे. ठीक आहे, भारत आणि श्रीलंका यांच्यातले द्विपक्षीय नौदल सराव आहे. ओके, ऑगस्ट मध्ये हा झालेला आहे, कोलंबो श्रीलंका इथे तो झालेला आहे. स्थळ प्रकार द्विपक्षीय आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा श्रीनेक्स सराव आहे. आणि मग खाली काही सराव आहेत, मित्रशक्ती आहे, दोस्ती आहे. ठीक आहे, तर ही काही सराव श्रीलंकेसोबत आहे. नेक्स्ट, आता पाहिलं आपण श्रीनेक्स, त्याच्यानंतर आपण मित्रशक्ती पाहिलं. ठीक आहे, तर हे बघा श्रीनेक्स पण झालेलं आहे यावर्षी 2025च्या वर्षामध्ये, आणि मित्रशक्ती सुद्धा. ठीक, तर भारत आणि श्रीलंका आपण जस्ट आता पाहिलं, द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव 11वी आवृत्ती. ठीक, नोव्हेंबर 2025 मध्ये. आता हे झालंय बेळगाव कर्नाटका मित्रशक्ती. ओके, हे महत्वाचं आहे. तर हे बेळगावला झालंय कर्नाटकाला. ओके, आणि अशा प्रकारे हे इतकं लक्षात ठेवा. ओके, चलो मित्रशक्ती. नेक्स्ट, काही प्रमुख सराव या ठिकाणी दिलीत श्रीलंकेसोबतचे. एक आपण श्रीनेक्स आता पाहिलं, त्याच्यानंतर मित्रशक्ती पाहिलं, त्यानंतर दोस्ती सुद्धा आपण पाहिलं. ठीक आहे, आता दोस्ती हे लक्षात ठेवताना आपण मगाशी पाहिलं आपले जे मॅरिटाईम कंट्रीज आहेत, असं लक्षात घ्या की श्रीलंका असेल किंवा मालदीव असेल, हे आपल्या मालदीव असेल, ह्या आपल्या मॅरिटाईम कंट्रीज आहेत किंवा आपल्या ते नेबरिंग आहेत. ठीक आहे, आणि ते आपल्या दोस्त आहेत, आणि म्हणून लक्षात ठेवण्यासाठी दोस्ती म्हणून मालदीव आणि श्रीलंका ही दोन देश तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर आहे मित्रशक्ती. आता मी मगाशी म्हटलं शक्ती असेल, मित्रशक्ती असेल आणि समुद्र शक्ती असेल, या तिघांमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाहीये. ठीक आहे, मित्रशक्ती म्हटलं की मित्र म्हटलं की आपण पाहिलं शेजारीला आपला देश श्रीलंका, तर हे मित्रशक्ती. आणि फक्त शक्ती म्हटलं की आपण त्याची ट्रिक्स आपण फ्रान्स सोबत पाहिली होती. ठीक आहे, म्हणजे गरुड, वरुण, त्यानंतर त्याच्याकडे शक्ती आहे आणि ते डेझर्ट नाईट वगैरे. ठीक आहे, तर हे शक्ती हे फ्रान्स सोबत, तर मित्रशक्ती श्रीलंकेसोबत, शक्ती हे फ्रान्स सोबत. आणि समुद्र शक्ती विचारलं तर समुद्र शक्ती हे इंडोनेशिया सोबत आहे असं मला वाटतं. ते पुढे येईलच. इंडोनेशियाचं आय एम नॉट शुअर, आय एम नॉट दॅट मच शुअर. ओके, पुढे बघूयात. ओके, तरी पण
पुढे स्लाइड येईलच याची, समुद्र शक्तीची स्लाइड येईल, पण हे दोन मध्ये सध्या तर कन्फ्युजन करू नका असं मला वाटतं. पुढे समुद्र शक्ती बघूयात आपण, जर याची स्लाइड आली तर, किंवा मी ते चेक करून सांगतो. ठीक आहे, चलो ओके. तर हे आपण पाहिलं, हा कोस्ट गार्ड याच्यामध्ये दोस्तीमध्ये. ठीक आहे, त्रिपक्षीय सराव वगैरे, थोडं लक्षात घ्यायची गरज नाही. नंतर आहे ब्राईट स्टार. ओके, ब्राईट स्टार, ब्राईट स्टार. एकच मिनिट. ठीक आहे, चला. ब्राईट स्टार हा युद्ध सराव आहे जो ऑगस्ट 2025 मध्ये झाला. स्थळ इजिप्त, इजिप्त या ठिकाणी तो झालेला आहे. 19वी आवृत्ती आहे. भारताचा सहभाग, तर भारतीय सशस्त्र दलाचे कर्मचाऱ्यांची या ठिकाणी सहभाग घेतला, हे लक्षात घ्या. हा द्विवार्षिक आहे, तर 2 वर्षांनी होणारा बहुपक्षीय लष्करी सराव आहे. आणि मध्य पूर्व उत्तर आफ्रिका म्हणजे मिडल ईस्ट नॉर्थ आफ्रिका प्रदेशातील सर्वात मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या त्रिसेवा आर्मी, नेव्ही असेल, एअरफोर्स सर्वांपैकी एक आहे. ठीक आहे, आता याचा इतिहास जर पाहिला आपण तर 1980 पासून त्याची सुरुवात झाली होती. अमेरिका आणि इजिप्त यांच्या भागीदारीत आयोजित हा केला होता, आणि कालांतराने हा सराव पूर्णस्तरीय बहुपक्षीय लष्करी सराव म्हणून विकसित झाला. तर तो आता झालाय ऑगस्ट 2025 मध्ये. ठीक आहे, 19वी आवृत्ती आहे. इजिप्त या ठिकाणी ते झालेलं आहे. ब्राईट स्टार. ओके, याच्यामध्ये भारताचा सहभाग आहे, लक्षात घ्या. द्विवार्षिक आहे. ओके, लष्करी सराव आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. अमेरिका आणि इजिप्त या दोन देशांनी हे म्हणजे हे यांनी ते चालू केलं होतं. ओके, हे लक्षात घ्या. नंतर आहे मैत्री. ठीक आहे, मैत्री हा सराव आहे. हा आहे भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव आहे. 14वी आवृत्ती. ठीक आहे, सप्टेंबर 2025 मध्ये. आणि स्थळ उमरोई, मेघालय या ठिकाणी हे हा सराव झालेला आहे. ठीक आहे, द्विपक्षीय लष्करी सराव. ओके, चलो. तर मैत्री, मैत्री म्हटलं की भारत आणि थायलंड हे लक्षात घ्यायचंय. मैत्री म्हटलं की भारत आणि थायलंड. ओके, ठीक आहे. तर हे मेघालय झाले, उमरोई मेघालय या ठिकाणी झाले, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, नंतर आहे सियाम. ओके, सियाम भारत हा सराव आहे. ठीक आहे, आणि हा भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान हे हवाई दलाचा म्हणजे एअरफोर्सचा संयुक्त सराव आहे. हे पण सप्टेंबर मध्ये झालेला आहे. आणि स्थळ हे मात्र पटाया, थायलंड या ठिकाणी झालेलं आहे. आणि वार्षिक संयुक्त हवाई सराव आहे. काय आहे? वार्षिक संयुक्त हवाई सराव आहे, म्हणजे सियाम आणि भारत. ठीक, हा जो सराव आहे संयुक्त सराव सियाम आणि सियाम भारत, सियाम भारत असं या सरावाचं नाव आहे. इथं लक्षात, भारत आणि थायलंड. त्याच्यामध्ये थायलंड आपण लक्षात घेताना इथे येतं बघा, थायलंड, सियाम. तर तुम्ही असं थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. ओके, आणि याच्यापूर्वी आपण पाहिलं थायलंड सोबत कुठला होता? होता मैत्री होता. ठीक आहे, मैत्री आणि सियाम. ओके, चला, म्हणजे याला कनेक्ट कसं करू शकतो आपण? ठीक आहे, चला, तुमच्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतर आहे ऑस्ट्रा हिंद. ठीक आहे, नावावरनं अगदी फिगर आउट करता येतं. ऑस्ट्रा, ऑस फॉर ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, आणि हिंद, ऑस्ट्रा हिंद, हिंद फॉर इंडिया, असं म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान हा सराव आहे. द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव आहे. ठीक आहे, आर्मी एक्सरसाइजेस. याची आवृत्ती ही 4थी आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये हा सराव झालाय. आणि झालाय कुठं? हा पर्थ, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी तो झालाय, ऑस्ट्रा हिंद. ठीक आहे, नेक्स्ट. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे आणखीन काही संयुक्त सराव आहेत, लक्षात घ्या. एक ऑस्ट्रा हिंद आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे ऑसिंडेक्स आहे, ऑसिंडेक्स. ओके, त्यानंतर आहे मालाबार एक्सरसाइज. मालाबार मध्ये आपण पाहिलं कॉड कंट्रीज आहेत. ठीक आहे, इंडिया आहे, त्याच्यानंतर जपान आहे, USA आहे आणि ऑस्ट्रेलिया. तर अशा प्रकारे ही 4 कंट्रीज आहेत, हे लक्षात घ्या.
त्यानंतर तर ही बस इतके काही आहेत. तर ही काही संयुक्त सराव आहेत ऑस्ट्रियासोबतची. एक आहे ऑस्ट्रा हिंद, नावावरून लक्षात येतं. ऑसी इंडेक्स नावावरून लक्षात येतं. आणि त्यानंतर एक मालाबार. ठीक आहे, त्याच्यापुढे आपण काय पाहिलं, ऑस्ट्रा हिंद पाहिलं. ठीक आहे, ते ऑस्ट्रियामध्ये झालेलं आहे, पर्थ येथे. नंतर आहे समुद्र शक्ती. ओके, समुद्र शक्ती. हा, आपण मगाशी आपला विषय होता ते कोणत्या देशासोबत आहे. ठीक आहे, शक्ती, मित्र शक्ती आणि समुद्र शक्ती. तर हे समुद्र शक्ती बघूयात आपण. भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांदरम्यानचा हा संयुक्त सराव आहे नेव्हीचा. ठीक आहे, द्विपक्षीय सागरी सराव, 5वी आवृत्ती, ऑक्टोबर 2025 मध्ये झालेला आहे. आणि झाले कुठे, विशाखापट्टणम या ठिकाणी हा सराव झालेला आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर आता कन्फ्युजन म्हणजे व्हायचं नाहीये. शक्ती म्हटलं की फ्रान्स, मित्र शक्ती म्हटलं की श्रीलंका, आणि समुद्र शक्ती म्हटलं की इंडोनेशिया, हे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चलो, समुद्र शक्ती. ओके, नेक्स्ट. ठीक आहे, आणखीन काही या ठिकाणी भारत आणि इंडोनेशियाची संयुक्त सराव बघूयात आपण. इथे आहे गरुड शक्ती. ओके, दुसरा आहे इंडिया इंडो कॉर्पेट नावाचा एक सराव आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे समुद्र शक्ती, आता आपण जस्ट पाहिलं. इंडिया इंडो याच्यावर नावावर लक्षात येतं. दुसरा आहे गरुड शक्ती. जेव्हा गरुड तुम्हाला असं विचारलं जाईल, जेव्हा गरुड हा संयुक्त सराव विचारला जाईल, तर हे सांगताना इंडिया अँड भारत आणि फ्रान्स सांगायचं आहे. ठीक आहे, फ्रान्स सोबतचा हा आहे. पण गरुड शक्ती म्हटलं तर गरुड शक्ती म्हटलं की ते इंडोनेशिया सांगायचं आहे. ठीक आहे, ओके, चलो नेक्स्ट. ठीक आहे, यानंतरचा आहे विनबॅक्स सराव, नावावरून लक्षात येतं. विनबॅक्स, व्हिएतनाम आणि व्ही फॉर व्हिएतनाम आणि इंडिया. विनबॅक्स बायलॅटरल आर्मी एक्सरसाइज आहे. ठीक आहे, आणि प्रकार द्विपक्षीय लष्करी सराव आहे. 6वी आवृत्ती, नोव्हेंबर 2025 मध्ये, आणि हनोई व्हिएतनाम. ठीक आहे, तर इथे ते झालेलं आहे. तर ओके ओके, आणि सगळ्यात शेवटची नंतर आहे झापड. झापाड नावाचं एक आहे, ह्याच्यामध्ये इंडियाचं काही रोल नाहीये, म्हणजे इंडियाचं पार्टिसिपेट नाहीये. पण रशिया आणि बेलारुस या दोन देशांदरम्यान हा संयुक्त बहुपक्षीय लष्करी सराव झालेला आहे सप्टेंबर 2025 मध्ये. ठीक आहे, आणि रशियामध्ये निझनी इथे झालेलं आहे. ओके, इंडियाचा याच्यामध्ये काही पार्टिसिपेट नाहीये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जी 2025 ची वर्षभरातली जी संयुक्त युद्ध सराव होती ती आपण संपवलेली आहेत. ठीक आहे, तर ही सगळी आपण मिलिटरी एक्सरसाइज आपण संपवलेली आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होतं त्या ठिकाणी आपण थोड्याशा ट्रिक्स वापरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, सो दॅट ते तुमच्या मेमरीमध्ये जास्त वेळ राहील आणि तुम्ही तशा प्रकारे या ठिकाणी मार्क फेच करू शकाल, आय होप. तर हे आजचं एक लेक्चर आहे मिलिटरी एक्सरसाइज. ओके, आय होप की तुम्हाला हे लेक्चर नीट कळालं असेल. ठीक आहे, तर अशाच प्रकारे आता आपण मिलिटरी एक्सरसाइज ही इंटरनॅशनल मिलिटरी एक्सरसाइज घेतली. तर पुढच्या लेक्चरमध्ये कदाचित आपण भारताची जी आपले युद्ध सराव आहेत ते घेण्याचा प्रयत्न करू, आणि नवीन काही ट्रिक्स वापरता येईल का, तर नवीन ट्रिक्स सकट सुद्धा मी तुमच्याकडे तुमच्या समोर ते आणण्याचा प्रयत्न करतो. असे छोटे छोटे टॉपिक जी महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यामधनं 1-2 प्रश्न येण्याचे चान्सेस असतात, तर ते आपण अगोदर कव्हर करूयात. ठीक आहे, तर अशा प्रकारे काही सिमिलर टॉपिक्स आहेत, त्या सिमिलर टॉपिक्सना आपण एका पेजवर आणण्याचा प्रयत्न करूयात. तर आजच्या पुरतं एवढंच. ठीक आहे, तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्राला आवडला असेल तर. ठीक आहे, जेणेकरून
तुम्हाला जे या चॅनलवरती जी नोटिफिकेशन वगैरे येतील तुम्हाला ते तुमच्यापर्यंत अगोदर तुम्हाला कळतील. ठीक आहे, तर आजच्या पुरतं एवढंच. आज आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. ठीक आहे.